आमची जी प्रगती झाली, बौद्धांची जी प्रगती झाली, महाराजांची जी प्रगती झाली, या प्रगतीचं रहस्य हे आहे की आपण शिक्षणाची कास धरली. पहिला मुद्दा आहे की आपण शिक्षणाची कास धरली म्हणून आमची प्रगती आहे. दुसरा मुद्दा, आम्ही अंधश्रद्धा सोडली, देव फिव फेकून दिलेत, देवारा फिवारा गडप करून टाकलाय म्हणून आमची प्रगती झाली. आम्हाला ज्ञानाची आवड आहे. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीला करोडो रुपयाचे पुस्तकं विकत घेणारी ही जात आहे. ही पृथ्वी तलावर कुठंच नाही अशी 100 करोडचे पुस्तक एकाच दिवसात विकत घेते. ती कोणीच करत नाही भारतात, जे आपण करतो. एवढी ज्ञानाची आवड आहे, शिक्षणाची आवड आहे. कोणताही कार्यक्रम असो, भाषणाचा कार्यक्रमच. आता भूका लागल्यात पण आयोजक म्हणले थोडं 2 मिनिट बोलाच. म्हणजे भाषणापेक्षा बुद्धीची भूक आहे आमच्या लोकांना जास्त आहे. पोटापेक्षा बुद्धीची भूक जास्त आहे बौद्धांना, लक्षात घ्या. त्यामुळे आंबेडकर जयंती असो, काही असो, भाषणाचा कार्यक्रम असतोच. म्हणजे थोडं प्रबोधन करायचे डोक्यात आहे आपल्या लोकांच्या. संघर्ष करण्याची तयारी आहे आपली. कुणाचाही झालं, जरांगे पाटलाचं आंदोलन, आपला निळा झेंडा तिथं पोहोचलाच. मंडल आयोग, निळा झेंडा तिथं पोहोचलाच. म्हणजे संघर्ष ह्या बाबीमुळे आपली, आणि आपण बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आपली प्रगती झाली. आपण आंबेडकरांच्या विचारावर चालतो म्हणून प्रगती झाली. लोकांना वाटतं ही महाराजांची प्रगती आरक्षणामुळेच झाली. अरे बाबांनो, नाही झाली तेवढ्यामुळं. गोमीला जसे लय मोठे पाय असतात, एखादा पाय काढल्यानं गोम थांबत नाही, तसं आरक्षण काढून घेतल्यावर बी आता बौद्धाची प्रगती थांबणार नाही. कारण प्रगती आमची बाबासाहेबांच्या विचारामुळे, बुद्धाच्या विचारामुळे. लक्षात घ्या, प्रगतीचं हे गमक आहे. आणि ज्याला कुणाला प्रगती करायची त्याला हेच मार्ग स्वीकारावा लागेल, दुसरा कोणताही मार्ग नाही.